तुम्ही बघितलेत की रुपाली चाकणकर ही जर सोशल मीडियावर आली तर जो तो खरात बाबाच्याच अनुषंगाने तिच्याशी बोलतो। चाकणकरला आत्ता लज्जा उत्पन्न झाली। जी दीपाली सय्यद आहे तिच्या तर पोस्टचा संबंधच नाही, तिने तो पिक्चर केलेला आहे। भोंदू बाबा खरातला वाचवते तेव्हा नाही लज्जा उत्पन्न झाली। रुपाली चाकणकर या अत्यंत कमी बुद्धीच्या आणि कुठलेही त्यांना लॉजिकल सिद्धांत नसलेल्या महिला आहेत। पुणे पोलीस झोपलंय का? त्यांना कायदा कळतंय का नाही कळते का? तेही चाकणकर सारखे बेअक्कल आहेत। रुपाली चाकणकर आणि भोंदू बाबाचे 200 कॉल आहेत, त्याच्यातनं तिला अटक करा। पोलिसांना काय दाखल करायचं आणि बघा कोर्टामध्ये बघतो, पण खोटा गुन्हा दाखल केला म्हणून रुपाली चाकणकरला पण मी सोडणार नाहीये। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। अर्थात आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे। रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, गुन्हा दाखल केलाय तेही तुमच्या विरोधात, तुमच्यासह 19 जण आहेत। काय नक्की गुन्हा दाखल आहे आणि काय तुम्ही आता पुढे पावलं उचलणार आहे? रुपाली निलेश चाकणकर माजी अध्यक्षा आणि जी प्रदेश अध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे, हिने परवा 19 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे की ती पोस्ट बघत असताना त्या पोस्टच्या कमेंटवरनं तिला लज्जा उत्पन्न झाली। कुणाला? रुपाली चाकणकरला। आणि ती लज्जा उत्पन्न झाली, अपमानास्पद वाटलं असं वर्डिंग आहे त्या FIR मध्ये। मी तुम्हाला ती FIR थोडक्यात सांगते आणि त्याच्यामध्ये ज्या 19 म्हणजे काय बघा, मी ही बघत असताना मला लैंगिकतापूर्वक अश्लील अपमानास्पद घाणेरडी शेरबाजी केली आहे आणि त्यामुळे माझ्या मनास लज्जा उत्पन्न होऊन मी व्यथित झाली आहे। 19 जणांपैकी एकाचीही अश्लील असलेली पोस्ट पोलिसांनी दाखवावी। 2, चाकणकरला आत्ता लज्जा उत्पन्न झाली। ज्यावेळी आयोगाच्या पदावर बसून त्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या भोंदू बाबाला वाचवण्यासाठी त्या खबरदार जो पत्रकार आहे संपादक, त्याला लेटर हेडवर, महाराष्ट्र राज्याच्या लेटर हेडवर धमकवते, त्याच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करायला लावते, भोंदू बाबा खरातला वाचवते, तेव्हा नाही लज्जा उत्पन्न झाली। अजून दुसरं, त्या पदावर बसून वैष्णवी हगवणे असेल, संपदा मुंडे असेल, या पीडितांचं चारित्र्य हनन केलं, तेव्हा नाही लाज उत्पन्न तुला झाली। आणि आता जी आम्ही पोस्ट केलीच नाही, कोणाच्या कमेंट असतील त्याच्यावरनं हिला लज्जा उत्पन्न झाली आणि त्याच्यावरनं ही गुन्हा दाखल करते। तुमच्या माहितीसाठी सांगते, दिल्ली हायकोर्टामध्ये तिने हीच सर्व मंडळी घेऊन प्लस मीडियाच्या लोकांना तो दिल्ली हायकोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। तो पेंडिंग आहे, आज 3 ते 3.5 महिने झाले तो पेंडिंग आहे। त्याच्यामध्ये तिने कोर्टाला मिसप्लीड करून जी काय तिला ऑर्डर घ्यायची होती ती घेतले, तिला कोर्टाने दिलासा दिला नाही। आणि म्हणून हे पुढचं षडयंत्र की कारण का तुम्ही बघितलेत की रुपाली चाकणकर ही जर सोशल मीडियावर आली तर जो तो खरात बाबाच्याच अनुषंगाने तिच्याशी बोलतो आणि तिला ज्या काही ह्या 19 जणांवर जो काही गुन्हा दाखल झालाय त्यातली तर एक मी आहे, संगीता तिवारी आहे, सुषमाताई अंधारी, आमच्या सगळ्या पोस्ट सोशलवर आहे, एकही अश्लील पोस्ट नाही। जी दीपाली सय्यद आहे तिच्या तर पोस्टचा संबंधच नाही, तिने तो पिक्चर केलेला आहे, प्रतिकृती तिची हे केलेली आहे, त्यामुळे तिचा विषय येत नाही। आता उरलेले 15 जण हे आमच्या पक्षातील आणि मोठ्या साहेबांच्या पक्षातील पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा कोणती अश्लील पोस्ट केलेली नाही। पोलिसांनी अश्लील पोस्ट दाखवावी। अहो, इथं जेनजींना, इतर लोकांना, त्या मुलांना वेश्या म्हणलं जातं, ती एवढ्या कंप्लेंटी आम्ही देऊन आमच्या कंप्लेंटी घेतल्या जात नाही। आणि एक बेअक्कल बाई जिला कायद्याचं नॉलेज नाही, ती संविधानिक पदावर बसून गैरवापर करून जर पद्धतीने वागत असेल आणि त्याच्यात संविधानाने आम्ही आवाज उठवला, हो रुपाली चाकणकरला अटक करा, हो रुपाली चाकणकर आणि भोंदू बाबाचे 200 कॉल आहेत त्याच्यातनं तिला अटक करा, रुपाली चाकणकर आणि तिच्या बहिणीचे आर्थिकच्या याला नॉमिनी आहे तिला अटक करा, आणि ज्या भोंदू बाबांनी महिलांचं शोषण केलं महाराष्ट्रातील माता भगिनींचं आमचं, त्याला साथ देणारी जर रुपाली चाकणकर आहे तिला अटक करायची सोडून जे आवाज उठवतायत त्यांचा आवाज दाबण्यासाठी पुणे पोलिसांची संगत मताने गुन्हा दाखल केलाय। मला रुपाली चाकणकरवर काहीच म्हणायचं नाही, असे गुन्हे दाखल खोटे होत राहतात, निघून जातात। पुणे पोलीस झोपलंय का? त्यांना कायदा कळतंय का नाही कळते का? तेही चाकणकर सारखे बेअक्कल आहेत।
पुणे पोलिसांना तर कायद्यानुसार कारवाई करावी लागेल ना. तुम्ही त्या बघितलं का URL तिने अजून त्या दिल्ली हायकोर्टला दिलेल्या नाहीयेत. जेव्हा रुपाली चाकणकरनी कोर्टात सांगितलं की माझे जे काही अश्लील व्हिडिओ आहेत ते डिलीट व्हावे, त्यांनी मला त्याच्यावर माझा आक्षेप आहे, तर निश्चित रुपाली चाकणकर नाही, बुधवार पेठेतील देवदासी वेश्याबाई असेल, तिचे जरी अश्लील व्हिडिओ असतील तर ते डिलीटच झाले पाहिजे. पण ते आम्ही नाही व्हायरल केलेले, ते ज्यांनी केले त्यांच्यावर तू कर. परंतु मिसप्लीड पुन्हा राजकारणात येण्यासाठी, स्वतःची इमेज करण्यासाठी किंवा आम्ही बोलू नये म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रुपालीताई चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका काय, का त्यांनी गुन्हा दाखल केला, काय त्यांना झालं, हे सगळे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडणार आहेत. का त्यांनी तुमच्या विरोधात किंबहुना इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला हे देखील ते त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्यांनी लवकर प्रेस घ्यावी. आतापर्यंत त्यांनी तुम्हाला खूप वेळा आश्वासन दिले. बोंधूबाबा खरातमध्ये राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत, का त्यांनी प्रेस घेतली नाही? तर दरवेळी येऊन सांगणार की मी 2 दिवसांनी प्रेस घेणार आहे. घ्यावे ना, या ना, आम्ही येतोय ना तुमच्या समोर, तुम्ही या ना यायला. आणि त्यांनी प्रेस घ्यावीच. त्यांनी प्रेस घेतल्यानंतर आता हे जे बाकीचे 15 जण आहेत खरंच माझ्या संपर्कात नाहीयेत, आता ती लोक मला फोन करतायत. या 19 जणांची आम्ही एकत्र घेऊन जो खोटे गुन्हे रुपाली चाकणकरने दाखल केलेले आहे त्याच्या विरुद्ध कोर्टात सुद्धा दाद मागणार, तिथेही तिला उघडं करणार. आणि यांची प्रेस झाल्यानंतर आम्ही आमची प्रेस घेणार. आम्ही तर बोलतच आलेलो आहोत. जे आहे ते कायद्यानुसार बोलावं. तुम्हाला तुमच्यावर की ही बाई नालायक आहे हे म्हणल्यानंतर जर अपमान वाटत असेल तर त्याला आम्ही नाही काही करू शकत. अपमान ही शिवी नाहीये. त्याच्यामुळे लॉजिकल सिद्धांत म्हणून त्यांनी त्या FIR मध्ये, तुम्ही FIR बघा, मी FIR टाकली, काही अर्थ नाही त्या FIR ला. मुळामध्ये रुपाली FIR दाखल झाल्यानंतर पोलीस आले की नाही तुम्हाला विचारायला, बोलायला? काय येऊ द्या ना, मी उत्तर दिलं. पोलिसांना मला जी काय FIR दाखल केलेत अजून तरी आलेले नाहीयेत, यावं त्यांनी, यावं. एकतर मी सांगते की पुणे पोलिसांचे जे आत्ताचे आहेत यांनाच कायदा माहिती नाहीये, ही त्यांच्या FIR वरनं त्यांच्या बुद्ध्यांक दिसतोय. एखादी कुठलीही बाई येते आणि तुम्हाला FIR देते तर तपासा तरी. आणि डझनभर नाव आहेत ना की फक्त गुन्ह्यात घ्यायचंय की दबाव बसला पाहिजे. मी उलट चाकणकरचे आभार मानेल की मला या FIR मध्ये घेतलं. कारण का जे बाकीची लोक आहेत ना, ही सर्वसामान्य घरातली आहेत, पदाधिकारी आहेत, घाबरतात हो असा काही गुन्हा खोटा दाखल केल्यावर. पोलिसांना काय दाखल करायचं आणि बघा कोर्टामध्ये बघतो. पण खोटा गुन्हा दाखल केला म्हणून रुपाली चाकणकरला पण मी सोडणार नाहीये. त्याच्यामध्ये तिने जो पदाचा गैरवापर केलेला आहे, आता खरातच्या प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही सातत्याने तिच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतोय, करत नाही, त्याचाही पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे रुपाली चाकणकर या अत्यंत कमी बुद्धीच्या आणि कुठलंही त्यांना लॉजिकल सिद्धांत नसलेल्या महिला आहेत. त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलाय तर आम्ही कोर्टामध्ये फाईट करू. अर्थात जर आपण बघितलं तर रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील असा हा संपूर्ण संघर्ष या ठिकाणी दिसतोय. अर्थातच रुपाली ठोंबरेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पुढे ते या विरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारीत आहेत. मात्र असा हा संघर्ष कुठेतरी वाढताना दिसतोय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.